नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण जो घटक घेणार आहोत स्कॉलरशिपचा तो आहे दिनदर्शिका, ज्याला आपण कॅलेंडर असं म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये. आता याच्यामध्ये बघायचे उपघटक कोणते आहेत बघा. दिवस ते वर्ष, नंतर महिने, दिवसानुसार त्याचे प्रकार, त्याचबरोबर समान वारांच्या तारखा, एकाच महिन्यामध्ये विशिष्ट तारखा त्याच वारी येतात ते पण पाहायचे. नंतर वर्षाचे जे प्रकार पडतात, दोन प्रकार तर आपण बघणार आहोत, लीप वर्ष आणि साधारण वर्ष. नंतर 1 जानेवारी 1 डिसेंबर यांच्या तारखांमध्ये काही सहसंबंध आहे का. नंतर दिलेली एक विशिष्ट तारीख आहे आणि तुम्हाला एका विशिष्ट तारखेचा वार काढायचा आहे, ठीक आहे, ते आपल्याला काढायला शिकायचं आहे. आणि नंतर समान वारांचे महत्वाचे दिवस, ठीक आहे, म्हणजे काही महत्वाचे दिवस आहेत जे गणित सोडवायला तुम्हाला खूप मदत करणार आहेत. असे काही ट्रिक्सनं काही प्रश्न सुद्धा पाहणार आहोत आपण. सर सुरुवात आपण करूयात की दिवस ते वर्ष. आता बघा, दिवस ते वर्ष जात असताना दिवसानंतर येतो आठवडा, ठीक आहे, दिवसानंतर काय येतो, आठवडा येतो. त्याच्यानंतर आठवड्यानंतर येतो महिना आणि महिन्यानंतर येतं आपलं वर्ष, ठीक आहे. ही आधी आपल्याला साखळी कळली पाहिजे. आता बघा, हे एक आठवडा जो असतो ना तो 7 दिवसांचा असतो, म्हणजे 7 दिवस झाले की एक आठवडा झाला. एक अंदाजे 4 आठवडे झाले की एक महिना झाला, पण परफेक्ट नाही. इथं थोडंसं काय आहे, कंडिशन्स आहेत. कशा कंडिशन्स आहेत, कारण आपला जो महिना असतो तर काही पुरेपूर 28 दिवसाचा नसतो प्रत्येक महिना. त्यामुळे जर 28चा असतात तर काय झालं असतं, 4 आठवडे झाले असते, परंतु 4 आठवडे होत नाहीत, काही दिवस शिल्लक राहतात, ठीक आहे. आणि 12 महिने झाले की काय तयार होत आहे, वर्ष तयार होतं. आणि मग पुन्हा ह्या सगळ्या वर्षाचा विचार केल्यावर एका वर्षात पुन्हा तुमचे किती दिवस आहेत, 365 किंवा 366 सुद्धा. आता बघा, हे आपण लक्षात घेतलं की हे कसं चक्र फिरत चाललंय. सध्या आपल्याला फक्त लक्षात घ्यायचंय की मोठ्याकडे आपल्याला कसं जायचंय, ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यानंतर बघा काय आहे. आता हे बेसिक आहे, तुमच्या सगळ्यांना माहित असतंय, ठीक आहे, की एक दिवस म्हणजे काय, तर त्यात रात्रमान आणि दिनमान आलं. त्यानंतर आठवड्यामध्ये काय आलं, 7 दिवसाचा जो समूह आहे. नंतर महिन्यामध्ये काय आले, 4 आठवडे आले, 4 पूर्ण आले. 4 पेक्षा कमी काहीच नाही, पण 4 पेक्षा जास्त काही वेळा होतंय. जर 28 दिवसाचा महिना असेल ना तर एका आठवड्यात 7 दिवस आहेत, त्यामुळं काय होईल, एका महिन्यात बरोबर 4 आठवडे बसतील. पण जर तोच महिना 29चा असेल तर 4 आठवडे पूर्ण होतील, परंतु 1 दिवस शिल्लक राहील, ठीक आहे. तोच 30चा असेल तर 4 आठवडे पूर्ण होतील, 2 दिवस शिल्लक राहतील. आणि जर तोच महिना 31 दिवसाचा असेल तर 4 आठवडे पूर्ण होतील, 3 दिवस शिल्लक राहतील. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर महिने आणि महिन्याचं दिवसाचं कन्व्हर्जन जे आहे. आता बघा, महिने जे आहेत, जे पूर्ण आपण 12 महिने घेतो इंग्रजी वर्षातले, ठीक आहे, तर त्या वर्षांचा त्या महिन्यांचा जर विचार केला तर महिने तुम्हाला बघा कशा प्रकारचे दिसतात. हे पहा, लक्षात येईल तुमच्या, 28 दिवसाचे, 29 दिवसाचे, 30 दिवसाचे आणि 31 दिवसाचे, असे तुमचे महिने आहेत वर्षभराचे, ठीक आहे. आता बघा, 28 किंवा 29 हा फक्त आणि फक्त फेब्रुवारी हा महिना असतो, ठीक आहे. आता 28चा कधी, जर ते वर्ष लीप वर्ष नसेल तर, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूयात साधारण वर्ष असेल तर. साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना जो आहे तो 28 दिवसाचा असतो. पण तोच महिना लीप वर्ष जर असेल तर तो किती दिवसाचा असतो पहा, 29 दिवसाचा असतो. म्हणजे फेब्रुवारी हा महिना कधी 29चा असतो, कधी 28चा. आता लीप वर्ष कधी असतं, जर समजा तुम्हाला दिलेलं वर्ष हे काय असेल, शेवटचे 2 डिजिट्स आहेत त्याच्या, समजा 2004 गृहीत धरूयात आपण, तर या शेवटच्या दोघाला 4 न भाग गेला की ते लीप वर्ष असतं, ठीक आहे. आणि इकडं जर समजा मी 2025 घेतलं तर 25ला बघा, शेवटच्या 2 संख्यांना भाग जातोय का 4 न, नाही, म्हणजे 2025 हे लीप वर्ष नव्हतं. आता 2026च्या सुद्धा शेवटच्या 26ला भाग जात नाही, ठीक आहे, मग ते लीप वर्ष नाही. 2028 लीप वर्ष असणार आहे, कारण 28ला भाग जातोय, ठीक आहे, म्हणजे हे लीप वर्षाची खूण आहे, लक्षात ठेवा. आता हे 30 दिवसाचे महिने. आता बघा, 31 दिवसाची एकूण 7 महिने. किती महिने बघा, 7 महिने आहेत, जे किती दिवसाचे आहेत, 31 दिवसाचे. 30 दिवसाचे जर विचारात घेतलं तर 4 महिने असे आहेत की जे काय आहेत, 30 दिवसाचे आहेत, ठीक आहे. आता आपण 31 दिवसाचा महिना बघूया. 31 दिवसाचा पहिला आहे जानेवारी, इकडे फेब्रुवारी तर इकडे गेलाय, म्हणजे मार्च पुन्हा इथं आला 31 दिवसाचा, एप्रिल इथं येतोय, नंतर मे या ठिकाणी येईल, जून पुन्हा इथं येतोय, जुलै या ठिकाणी येतोय. आता इथं बघा, लक्षात घ्या,
जुलै नंतर ऑगस्ट सुद्धा 31चाच आहे, म्हणजे सलगचे 2 महिने आहेत हे की जे सलग 31 दिवसाचे आहेत. ऑगस्ट झाले, पुन्हा इकडे येतो आपण सप्टेंबरसाठी, नंतर इथं ऑक्टोबरसाठी येऊयात, या ठिकाणी पुन्हा नोव्हेंबर, ठीक आहे, आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, डिसेंबर घ्यावं लागेल. म्हणजे बघा 31 दिवसाचे महिने जर म्हटलं तर किती महिन्यात बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 महिने असे आहेत की जे 31 दिवसाचे आहेत. नंतर 4 महिने असे आहेत हे एकूण की जे 30 दिवसाचे आहेत. आणि हा एकच महिना कधी कधी काय असणार आहे, 28 असणार आहे, कधी 29 असणार आहे. लीप वर्ष असेल तर 29 असेल, साधारण वर्ष असेल तर 28 असेल. आता आपण हे महिने लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगितली होती पहा. आपण हा जो उंच वटा आहे, हा उंच वटा, याला जानेवारी पकडायचा. जानेवारी पुन्हा खाली जातोय, फेब्रुवारी जो 28 आहे खाली गेला की कमीचा, वर असला की मोठा किंवा जास्तचा 31चा. बघा जानेवारी पुन्हा खाली गेलो, फेब्रुवारी, मार्च उंच वट्यावर, पुन्हा खाली गेलो, पुन्हा एप्रिल, पुन्हा मे, पुन्हा जून, जुलै उंच वट्यावर आलो, पुन्हा खाली जायचं नाही, कडेलोट करायचं नाही, पुन्हा माघारी यायचं. इथं आपण जुलैला आलो ना, पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि पुन्हा वरती आलो की आपण डिसेंबर. अशा पद्धतीने लक्षात ठेवलं, सोपं जात आहे, तुम्हाला ते पाठवून जाते. हे झालं महिने आणि महिन्यातले दिवस. हे आपलं पाठच पाहिजे, कारण आपल्याला हा जो घटक शिकायचा आहे, दिलेल्या तारखे आणि वारावरून विचारलेल्या तारीख वारावर जायचे, त्यावेळेस तुम्हाला हे कळणं खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे अत्यंत गरजेचं. त्याच्याशिवाय तुम्हाला तो प्रश्न सुटणार नाही. ठीक आहे, तर हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. आता हे झालं महिन्याच्या बाबतीतलं, इंग्रजी महिने. ठीक आहे, आता आपल्याला जायचं थोडंसं पुढे जाऊन वर्षाकडं. आता वर्ष जे असतं ते 365 किंवा 366 दिवसाचं आहे. मग वर्ष 2 प्रकारचं, मागाशी सांगितल्याप्रमाणे, एक म्हणजे साधारण वर्ष, आताच आपण चर्चा केली, थोडं रिवाइज करतो, जास्त नाही. दुसरं म्हणजे लीप वर्ष. साधारण वर्ष 365 दिवसांचं असतं, लीप वर्ष 366 दिवसांचं असतं. साधारण वर्षामध्ये बघा बरोबर 52 आठवडे आणि 1 दिवस असतो, परंतु लीप वर्षामध्ये जर आपण गेलो तर काय होतं, इथं 52 आठवडे आणि काय होतात, 2 दिवस शिल्लक राहतात. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ एक लक्षात येईल तुमच्या की जर 365 भागिले आपण काय केलं 7, कारण एका आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत, आपण आठवडे काढालो ना, 365 भागिले 7 करा, 7 5 35, या ठिकाणी 5चा भाग बसले तर 35 आलं, वजाबाकी केली या ठिकाणी, बघा 7 न पुन्हा 7 दोन्ही 14 केलं, या ठिकाणी 14 झालं, वजाबाकी 1 आली, म्हणजे 1 दिवस शिल्लक राहतोय. 1 दिवस शिल्लक, तसं मग इकडे 2 दिवस शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे लीप वर्ष असेल तर 52 आठवडे 2 दिवस, आणि साधारण वर्ष असेल तर 52 आठवडे आणि 1 दिवस. आणि दिवसांचा विचार केला तर इथं 365 आणि या ठिकाणी 366 असे दिवस तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे माहीत झालं, लीप वर्ष आणि साधारण वर्ष. आता लीप वर्ष शोधण्याचे अजून एकदा थोडंसं आपण रिवाइज करूयात. 2024 हे वर्ष तुम्हाला दिलं तर फक्त शेवटची 2 स्थळं बघायची, शेवटची 2 स्थळं, एकक आणि दशकची. 24 आहे, त्याला 4 न भाग बसतोय का, बसतोय, मग हे लीप वर्ष आहे. 2032 घेऊयात आपण, शेवटच्या 2 स्थळांना भाग बसतोय का, बसतोय, म्हणजे हे सुद्धा काय आहे, लीप वर्ष आहे. आता मी या ठिकाणी काय करतो बघा, 2000 हे घेतोय, तर 2000 लीप वर्ष आहे का, शेवटी 2 शून्य आलेत, एवढ्यावरून सांगता येत नाही की हे लीप वर्ष आहे. ठीक आहे, फक्त तेवढ्यावरून सांगता येत नाही, कारण 2 शून्य, मग हे 21 असेल तरी 2 शून्य येणार आहेत तिथं. ठीक आहे, तर त्याच्यावरून ठरवू नका. तर अशा वेळेला काय करा, पहिल्या 2 स्थळांचा विचार करा. तसं तर आपण म्हणतो 400 भागून बघा, पण मी असं म्हणेल की पहिल्या दोघांना भाग घालून बघा. पहिले जे 2 स्थळ, पहिली 2 स्थळं म्हणजे इकडूनची, त्याला भाग बसवा, 4 जर भाग बसला तर ते सुद्धा लीप वर्ष आहे. हे शतकीय लीप वर्ष म्हणायचं त्याला, म्हणजे शतक वर्ष आहे, शतक लीप वर्ष. ठीक आहे, चला. आणि इकडं मग 2026 घ्या, 26ला भाग बसतोय का, नाही बसत, म्हणजे साधारण वर्ष आहे. 2023 घ्या, 23ला भाग बसतोय का, नाही, म्हणजे हे साधारण वर्ष आहे. म्हणजे लीप वर्ष शोधायचं असेल तर त्याला शेवटच्या 2 स्थळांना 4 न भाग घालून बघायचा आहे. भाग बसला तर लीप वर्ष, नाही बसला तर साधारण वर्ष. ठीक आहे, तर ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आता आपल्याला थोडं महिन्यामध्ये जाऊन महिन्याचा विचार करायचा आहे. कसा बघा, समजा तुम्ही तुमच्या हातात कुठलाही एक महिना कुठलाही काढून घेऊ शकता. आपण गृहीत धरूयात काय की 1 तारीख आहे, 1 आपण समजा घेऊयात मार्च. आता 1 मार्च या तारखेला रविवार आहे.
1 मार्चला कुठला वार आहे? रविवार आहे. तर लक्षात घ्या, त्या महिन्यातले रविवार हे काढणं खूप सोपं आहे. कसं काढायचं? तर 1 मध्ये 7 टाकायचं. 1 अधिक 7 किती होत आहे? 8. 8 मार्चला पण काय येणार मग? 100% रविवार येणार. 8 मध्ये पुन्हा 7 टाकून बघा. 8 अधिक 7 किती होत आहे? 15. 15 मार्चला सुद्धा 100% रविवार येणार आहे. 15 अधिक पुन्हा 8 टाकून बघा. 22. 22 मार्चला सुद्धा काय येणार आहे? रविवार येणार आहे. आणि 22 मध्ये पुन्हा तुम्ही किती टाकून बघा? 7 टाकून बघा. 22 अधिक 7 किती होतात? 29. या तारखेला सुद्धा 100% काय येणार आहे? प्रत्येक दिवशी काय येणार आहे? रविवार येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जर तुम्हाला महिन्यात फिरवायला सांगितलं तर कुठलीही एक तारीख, एक वार फिक्स करायचा आणि त्याच्यात +7 करत जायचं. त्याच वारावर उड्या मारायच्या आणि मग पुढं गेलं की मागं पुढं करून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे समजा तुम्हाला असं सांगितलं काय की 1 डिसेंबरला सोमवार आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय समजा, आणि तुम्हाला विचारलंय 25 डिसेंबरचा वार कोणता? 25 डिसेंबरचा वार कोणता? मग तुम्ही काय करणार? 1 मध्ये आधी 7 टाकून बघा. 1 आणि 7 किती होते? 8. 8ला सोमवारच आहे. ठीक आहे. पुन्हा 8 मध्ये 7 टाकून बघा. 15 सोमवारच आहे. 15 मध्ये पुन्हा 7 टाकून बघा. 22. 22ला पण सोमवार आहे. तुम्हाला द्यायचं 25ला. ओके. मग 22च्या पुढे बघा बरं. 23, 24, 25 म्हणजे 3 दिवस पुढे जावं लागेल. मग सोमवारच्या पुढं मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे 25 डिसेंबरला 100% काय येणार आहे? गुरुवार येणार आहे. पण ही काढण्याची ट्रिक समजून घ्या कसं काढायचं. महिन्यात फिरताना फक्त 7 दिवस ऍड करत चालायचं. वार मात्र तोच गच्च धरून ठेवायचा. ठीक आहे. एकदम सोपी ट्रिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा काय करायचंय की एखादी तारीख दिली आणि त्या तारखेवरून पुढे सरकायचंय. मग 8 दिवसानं, 15 दिवसानं तसंच फक्त त्यात प्लस करत जायचं आणि मागे यायचं म्हणलं फक्त त्यातून काय करायचं? मायनस करायचं. एवढं सोपं हे आहे. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला महिन्यात फिरण्यासाठी उपयोगी पडणारी एक कन्सेप्ट आहे. आता वर्ष आणि वर्षाचे प्रकार पण आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर आपण हे पण पाहिलंय, वर्षाचे प्रकार पण बघितले आणि महिने पण कसे आहेत ते बघितलं. आता ही एक गोष्ट ह्याच्यातली राहून गेली जी खूप महत्वाची आहे. आता बघा, जो महिना 28 दिवसाचा असतो बघा, ह्या ट्रिक्स खूप महत्वाच्या आहेत. बघा, हे समजून घेणं गरजेचं आहे. 28 दिवसाचा महिना जर असेल तर बघा, 1 फेब्रुवारीची तारीख हीच 1 मार्चची तारीख असते. जर महिना 28 दिवसाचा असेल. आता हे का होतं ते सांगा बरं. तर हे होण्याचं कारण एकच आहे, ह्याच्यात दिवस किती येतं? 28, जे की 7 भाग जाणारे आहेत. म्हणजे बरोबर 728 आठवडा करेक्ट संपतोय. सुरू झालं का बरोबर त्याच्यात बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? जर 28 दिवसाचा फेब्रुवारी असेल ना तर प्रत्येक वार 4 वेळा येणार आहे. प्रत्येक वार काय होणार आहे? 4 वेळा येणार आहे. पण कधी? जर 28 दिवसाचा फेब्रुवारी असेल तर. पण हा जर फेब्रुवारी, आता लक्षात घ्या ह्या गोष्टी काय सांगितल्या मी ते. 28 दिवसाचा जो फेब्रुवारी महिना असतो, म्हणजे साधारण वर्षातला फेब्रुवारी महिना जो असतो, तो जर 1 फेब्रुवारी ज्या दिवसानं सुरू झालाय, रविवारनं सुरू झाला, तर 1 मार्च सुद्धा रविवारनं सुरू होणार. कारण बरोबर 28ला 28 क्लोज होतंय. बरोबर दिवस काय होतात? संपले जातात बरोबर त्या आठवड्याला बरोबर. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक वार किती वेळा येणार आहे? बघा, 4 वेळा येणार आहे. प्रत्येक वार किती वेळा येणार आहे? 4 वेळा येणार आहे. कधी? जर फेब्रुवारी 28 दिवसाचा असेल. पण जर समजा महिना तुमचा असेल 29 दिवसाचा तर काय होईल? तर लक्षात घ्या, 29 दिवसाचा असल्यामुळं 4 आठवडे करेक्ट बसले. 4 आठवडे करेक्ट बसले. पण 1 दिवस काय होतोय? तुमचा शिल्लक राहतोय. 1 दिवस शिल्लकचा अर्थ कळतोय का? पुढचा जो महिना आहे त्या वारानं सुरू होणार नाही. त्याच्या पुढच्या वारानं सुरू होणार. म्हणजे समजा 1 फेब्रुवारी 2024 म्हणूयात आता, कारण 29 दिवसाचा आहे. 1 फेब्रुवारी 2024ला जर रविवार असेल तर 1 मार्च 2024ला 100% सोमवार असेल. 1 दिवसानं पुढं सरकल. कशामुळे 1 दिवसानं पुढं सरकल? कारण हा आहे 29 म्हणजे 7 चोक 28, बाकी उरली 1 आणि हाच 1 दिवस आहे जो रविवारानं सुरू होता, सोमवारानं सुरू होईल. म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा गेला. आता तुमच्या डोक्यात यायला सुरुवात झाली असेल बघा.
जर महिना 30 दिवसाचा असेल तर काय होत असेल सांगा बरं. 30 दिवसाचा महिना असेल ना तर 4 आठवडे पूर्ण होणार, नो डाऊट. परंतु इथं 29 असल्यामुळे 1 दिवस शिल्लक राहत होता. आता महिना 30 दिवसाचा आहे म्हणजे इथं 100% 2 दिवस शिल्लक राहणार. किती दिवस शिल्लक राहणार? 2 दिवस. मग 30 दिवसाचा महिना आहे. मग आपण गृहीत धरूयात की समजा 5 सप्टेंबर घेऊया. 30 दिवसाचा महिना म्हणल्यावर 5 सप्टेंबरला समजा मंगळवार आहे. 5 सप्टेंबरला कुठला वार आहे? मंगळवार. तर तुम्हाला 5 ऑक्टोबरचा जर काढायचा असेल, 5 ऑक्टोबरचा काढायचा असेल तर लक्षात घ्या तोच वार येणार नाही. किती दिवसानं पुढे सरकतंय बघा, 2 दिवस शिल्लक आहेत ना. म्हणजे 5ला 5 कधी आला असता तर हा 28चा असता, पण सप्टेंबर 28चा नाही 30चा आहे. मग तुम्हाला काय करावं लागणार, ह्या मंगळवाराच्या पुढे एवढेच दिवस घेऊन जावं लागणार. म्हणजे बुधवार आणि गुरुवार, म्हणजे 100% या ठिकाणी 2 दिवसानं पुढचा वार येणार, म्हणजे गुरुवार येणार. ठीक आहे. आणि हे जर समजा 31 दिवसाचं काम असेल तर 31 दिवसाचा जर असेल तर काय होणार, 3 दिवसानं पुढे सरकणार. का 3 दिवसानं? कारण 31 भागिले 7 बरोबर 7 चोक 28 वजाबाकी केली की 3 उरतं. आणि हे 3 दिवसच काय करतात, पुढे सरकतात. आहे या वाराच्या पुढे 3 दिवस तुम्हाला काय करावं लागतं, जावं लागतं आणि मग तुमचं उत्तर सापडतं. उदाहरणार्थ आपण घेऊयात 3 मार्च. 3 मार्च समजा वार आहे शुक्रवार. 3 मार्चला कुठला वार आहे? शुक्रवार गृहीत धरू आपण. आपल्याला जायचंय समजा 3 एप्रिलला. आपण महिन्यातच फिरतोय बरं का, हे नंतर लक्षात घेणार आहे कसं जायचंय ते. सध्या हे बेसिक लक्षात घ्या. 3 मार्चला शुक्रवार आहे तर 3 एप्रिलला शुक्रवार तर येणार नाही. का? कारण मार्च हा 28चा नाही ना. 28चा असतं तर तेच झालं असतं, तेच जशाच तसं येत आहे. परंतु या ठिकाणी 3 एप्रिल काढायचं असेल तर हा आहे 31चा. मार्च कितीचा आहे? 31चा. 31चा म्हणजे 28 प्लस 3चा. 3चा म्हणजे हे प्लस 3 म्हणजेच याच वारामध्ये 3 दिवस पुढे जायचं. शुक्रवार झालाय, शनिवार, रविवार आणि या ठिकाणी 100% कुठला वार येणार आहे बघा, सोमवार येणार आहे. म्हणजे एवढं सोपं आहे. फक्त हे लक्षात आलं पाहिजे, 28 दिवसाच्या महिन्यातून पुढे जाताना 0 सरकायचं. 29 दिवसाचं असेल तर 1 दिवस पुढे सरकायचं. 30 दिवसाचं असेल तर 2 दिवस सरका आणि 31 असेल तर 3 दिवस सरका. एकदम सोपं आहे. आणि हे जर कळलं तर तुम्हाला बाकी काही अडचणी येत नाही. आता उदाहरण तुम्हाला बघूयात आपण एक. आता आणखीन एक गोष्ट ह्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल बघा. कुठली? की 1 जानेवारीचा वार. बघा मी काय सांगतोय, 1 जानेवारीचा वार. समजा 1 जानेवारी 2023 गृहीत धरा, गुरुवार होता. ठीक आहे. 1 जानेवारी 2023ला गुरुवार आहे असं गृहीत धरू आपण. तर 1 जानेवारी 2024ला कोणता वार असेल तर 100% शुक्रवार असेल. का माहितीये? कारण हे वर्ष 2023 हे वर्ष कशातलं आहे? लीप वर्षातलं का साधारण वर्षातलं? साधारण वर्षातलं. मग साधारण वर्षात बरोबर 52 आठवड्याने 1 दिवस चालतोय. मग 52 आठवडे संपले आणि 1 दिवसानं पुढे आले. पण हे जर समजा 1 जानेवारी 2024 शुक्रवारी की नाही, तर 1 जानेवारी 2025 जे आहे ते शनिवारी येणार नाही. कारण तुम्हाला जो मोजायचा लीप डे आहे 29 फेब्रुवारी, हा जो 29 फेब्रुवारी आहे की नाही तो या काउंटिंग मध्ये येतो, ह्या दोघांमध्ये येतो. म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 25 मध्ये येतोय तो, त्यामुळे तो लीप डे धरावा लागेल. म्हणजे इथला 1 दिवस जो आहे तो तुमच्या काउंटिंग मध्ये आला. म्हणून तुम्हाला रेग्युलरचा 1 दिवस आणि हा लीपचा 1 दिवस असं 2 दिवस पुढे सरकावं लागेल. शुक्रवार शनिवार उत्तर न येता उत्तर तुम्हाला काय आणावं लागेल, ह्याचं रविवार आणावं लागेल. म्हणजे लीप वर्ष जर असेल तर तुमचा वाढदिवस 2 दिवस पुढे सरकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि जर साधारण वर्षाचं, या वर्षी माझा वाढदिवस जर मंगळवारी आलाय ना आणि हे वर्ष साध आहे ना, तर माझा वाढदिवस पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वारी येणार आहे. फक्त त्याच्यात लीप वर्षाचा तो लीप डे येऊ नये. लीप डे जर येत असेल तर 2 दिवस पुढे सरकायचं. सिंपल आहे एकदम. ठीक आहे. तर हे तुम्हाला थोडंसं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण आता ही जी कन्सेप्ट आपल्याला शिकायची ती कन्सेप्ट ह्याच्यावरच समजून घ्यायची. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही हा प्रश्न सोडवला, बिनधास्त सोडवला. आता इथं पण एक गोष्ट लक्षात घ्या. 1 जानेवारीला गुरुवार आहे. 1 जानेवारीला गुरुवार आहे. कधीच्या? 23च्या. आणि 1 जानेवारी 2024ला शुक्रवार आहे. म्हणजे याचा अर्थ कळाला का? याचा अर्थ असा होतो 1 जानेवारी 2023ला जो वार आहे
तोच 31 डिसेंबर 23ला आहे, 2023ला आहे. कळतंय का बघा? ठीक आहे. म्हणजे याचा पहिला दिवस, साधारण वर्षाचा पहिला दिवस आणि साधारण वर्षाचा शेवटचा दिवस एकाच वाराचा असतो. ठीक आहे. आणि जर ते लीप वर्ष असेल तर त्याच्या पुढच्या वाराचा येईल. सिंपल, एवढी गोष्ट आहे. हेच फक्त आपल्याला इथं लक्षात घ्यायचं, कारण पुढचा दिवस येतोय म्हणजे ह्याच्या मागचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर येणार आहे, तो त्याच वाराने संपणार आहे. म्हणजे साधारण वर्ष ज्या वारानं सुरू होतं त्याच वारानं साधारण वर्ष संपतं. बरोबर आहे, कारण पुढचा वार येणार आहे पुढं. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि लीप वर्षात मात्र एक दिवस गॅप घेऊन पुढे सरकावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, चला ही गोष्ट क्लिअर झाली. आता आपल्याला जायचंय विशिष्ट तारखेवरून विशिष्ट तारखेवर जाणे. आता ह्याच्यातले काही उदाहरण आपण घेणार आहेत, समजून घ्या, पुन्हा पुन्हा ते रिपीट करून बघा म्हणजे लक्षात राहील. उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा आपल्याला असं दिलंय, आता आपण याच कॅलेंडरमध्ये जाऊयात, लक्षात येईल तुमच्या. समजा 10 मार्च 2026 आहे. 10 मार्च 2026 आपण पकडतोय आणि 10 मार्च 2026ला समजा आहे मंगळवार. ठीक आहे, 10 मार्च 2026ला कुठला आहे? मंगळवार. आणि तुम्हाला जायचंय कुठं लक्षात घ्या. आपण सध्या मार्च मध्ये ना, आपण मे मध्ये जाऊ, जास्त दूर जायला नको. ठीक आहे, मग आपल्याला जायचंय समजा 5 मे 2026ला. ठीक आहे, आता बघा हे कसं काढायचं, नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्या, 100% प्रश्न येणार आहे. ठीक आहे, असा 10 मार्च 2026ला मंगळवार आहे आणि 5 मे 2026ला कोणता वार येतो हे काढायचं. सिंपल, एकदम सोपं आहे. एकदम करायचं काय तर तुम्हाला आधी ह्या मंगळवाराच्या पुढं पासून ते ह्या 5 मे पर्यंतचे दिवस मोजायचे. आता दिवस मोजणं सुद्धा खूप सोपं आहे, त्याला सुद्धा आपण ट्रिक वापरणार. ठीक आहे, आता मला सांगा 10 मार्च, पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की मार्च किती दिवसाचा महिना आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वर येतोय म्हणजे 31 दिवसाचा आहे. त्याच्यातले 10 दिवस तर गेलेत. 31 दिवसाचा मार्च आहे, 10 दिवस तर गेले, म्हणजे राहिले किती दिवस? 21 दिवस राहिले मार्च मधले. मार्च मधले किती दिवस राहिले? 21 दिवस राहिले. क्लिअर. नंतर एप्रिल किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा आहे. तो सगळाच घ्यावा लागेल कारण ह्याच्या मधला आहे तो. मग एप्रिलचे 30 दिवस घ्यायचे एप्रिलचे. डन. नंतर आता आपल्याला फक्त 5 तारखेपर्यंत जायचंय, मग याचे फक्त 5 दिवस घ्यायचे. कुठले? मेचे. आता हे दिवस सगळे मोजून घ्यायचे. किती झाले बघा बरं? 5 आणि 1 6 आणि 3 आणि 2 5, 56 दिवस झाले. आधी बघायचं ह्या 56ला भाग जातोय का? कितीने? 7ने. 7 × 8 = 56. 7 भाग घालवला की 8चा पूर्ण भाग बसला, बाकी उरलीच नाही. याचा अर्थ 100% 5 मे 2026ला मंगळवारच येणार आहे. मी पण चेक करतो, तुम्ही पण चेक करा तुमच्या कॅलेंडरमध्ये. आपण काढलंय कधीचं? 5 मे 2026 आणि त्या दिवशी मंगळवार आपला आलेला आहे. तुम्ही उत्तर चेक करू शकता, तुमचं उत्तर 100% मंगळवार आलेलं आहे. ठीक आहे, पण मोजलं कसं लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय करायचं, जो महिना दिलाय त्या महिन्यातले जी तारीख दिली तिथून पुढे राहिलेले दिवस मोजायचे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचे? उर्वरित दिवस मोजायचे. उर्वरित म्हणजे काय? उरलेले. उर्वरित दिवस मोजा आणि त्या दिवसापर्यंत पुढचं जे तारीख काढायची की नाही त्यापर्यंत जेवढे महिने त्या महिन्याचे दिवस मोजायचे. ठीक आहे, आणि ज्या तारखेला जायचंय, शेवटची स्टेप कुठली बघा, ज्या तारखेला जायचं ना त्या तारखेपर्यंतचे दिवस मोजायचे. आता ह्याच्यातनं पण एक सोपा रस्ता सांगतो तुम्हाला, एकदम सोपा. काय करायचं, हे किती आहे बघा बरं? 21 आहे. ह्याला लगेच 7 भागून घ्या. 7 त्रिक 21 म्हणजे 0. बाकी जी उरली ना ती फक्त लक्षात ठेवायची. बाकी किती उरली? 0. काही नाही. इथं बघा हा 30 दिवसाचा आहे. 7 भागलं, 7 × 28, 2 बाकी उरली. फक्त ती 2 बाकी लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे 28 + 2 आहे, ते 2च लक्षात ठेवा, कारण 28ला लक्षात ठेवून उपयोग नाही, रिपिटेशन आहे ते वाराचं पुन्हा. आणि तर 5ला 5 जसं तसं किती आलं बघा? 7. 7ला 7 भागाला बघा, 7 × 7, बाकी काय आली? 0. इथं पण बाकी काय आली? ती 0 आली ती. म्हणजे 0 पुढे सरकायचं, म्हणजे तिथंच थांबायचं, पुढे सरकायची गरज नाही. आणखी एक उदाहरण घेऊया, जरा थोडंसं लांबचं उदाहरण घेऊया, म्हणजे अंतर जास्त कापलं जाईल असं उदाहरण घेऊया थोडा वेळ. समजा आता आपण घेऊयात याच महिन्यातलं घेऊयात. समजा 9 मार्च 2026 वार आहे. 9 मार्चला सोमवार. वार कुठला बघा? सोमवार. आणि मला जायचंय 15 ऑगस्ट 2026ला.
ठीक आहे, त्याचा वार कोणता ते तुम्हाला काढायचं आहे. पहिलं काम, ह्या महिन्यातले राहिलेले दिवस मोजा. राहिलेले दिवस किती आहेत बघा बरं. 31 दिवसाचा मार्च आहे, त्यातले 31 मधले 9 गेले, म्हणजे राहिले किती. 31 मधून आधी 9 काढून टाका, राहिले 22. पण 22 न लिहिता मी 1 लिहिणार आहे. का? 7-21, बाकी जी उरली तेवढंच लिहायचं इथं. बघा कोणतं सोपं पडतंय. इथं दिवस 22 उरले, कुठल्या महिन्याचे, मार्च महिन्याचे 22 दिवस आहेत, पण मी 22 न लिहिता 1च लिहितोय. का? त्याला लगेच 7 न भाग घालून घ्या. 7-21 पूर्ण भाग बसला, 1 बाकी उरली, फक्त बाकी लिहायची. नंतर मार्च झाला, आता एप्रिलकडं. एप्रिलचे 30 दिवस आहेत. एप्रिलचे 30 दिवस म्हणजे 2 दिवस पकडायचे. का? 7-28, 2 बाकी उरले. मेचे 31 दिवस आहेत, म्हणजे किती दिवस घ्यायचे. 7-28, 3 दिवस उरले. नंतर मे झाला, आता आपण कुठले घेतले बघा, इथं कुठला घेतला, मार्च, एप्रिल, मे. जूनचे किती येतं, 30 दिवस आहेत. 30 म्हणजे किती, 2 दिवस. ठीक आहे. पुन्हा जुलैचे 31 दिवस म्हणजे किती, 3 दिवस. आता ऑगस्ट महिन्यात येतोय आपण कुठल्या महिन्यात येतोय, ऑगस्ट महिन्यात. आपल्याला थांबायचं इथं, पुढे नका जाऊ आता. ठीक आहे. मग इथं 15 दिवस आहेत, मग इथं मी 15 दिवस घ्यायचे, परंतु इथं लिहिताना काय लिहिणार मी, 1 लिहिणार. का? 7-2 14, 1 शिल्लक राहिला, तो 1 इथं लिहायचा. आता ही बेरीज सोपी आहे का, ही बेरीज सोपी सांगा मला. ही बेरीज पटकन करता येते, ती पण अजून सोपीच सांगतो. त्याला ट्रिक काय, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, संपून टाकायला इथंच. बेरीज 7 झाले की संपून टाकायचं, आठवडा झाला, रिपिटेशन होत आहे. आणि नंतर 3 आणि 1 4 आणि 4 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, म्हणजे तुम्हाला सोमवाराच्या पुढं 5 दिवस जायचंय. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. 100% तुमचं उत्तर शनिवार असेल. तुम्ही स्वतः चेक करा. 2026चं कॅलेंडर घेतोय आपण बघा. 15 ऑगस्ट आहे, तो तुमचा 100% कधी आलेला असणार आहे. कुठला वार काढलाय बघा आपण, ऑगस्टचा शनिवार काढलाय. 15 ऑगस्ट शनिवारी आलाय का, चेक करा तुमचं तुम्ही बघा, उत्तर निघतंय का. आय होप की तुम्ही चेक केलं असेल आणि तुमचं उत्तर 15 ऑगस्ट हा 100% शनिवारी आलेला आहे. तुम्ही पण चेक केला असेल, माझं तर उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असे मनानेच गणित घ्या, चालू कॅलेंडर घ्या, कुठली तरी एक तारीख पकडा, कुठल्याही तारखेवर जा, तुमच्या वाढदिवसावर जा, कुणाच्याही वाढदिवसावर जा, उत्तर काढा. किती छान प्रॅक्टिस होईल. सिंपल मेथड आहे, मला वाटतं ह्याच्यापेक्षा सोपी मेथड अजून कुठली असू शकणार नाही. आय होप की हे तुम्हाला चांगल्यापैकी समजलं असेल. कुठलीही तारीख घ्यायची आणि काय करायचं, रिव्हिजन करायचं. तुमची खूप छान प्रॅक्टिस त्याच्याद्वारे होणार आहे. ठीक आहे. आता बघा आणखीन, आता ह्याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट, तर हे आपल्याला मोजता येते, परंतु वर्षात काही दिवस असे आहेत की जे विशिष्ट वाराला येतात. काही दिवस असे आहेत की जे विशिष्ट वारालाच येतात. जसं की आता मी कुठले दिवस सांगतोय बघा, म्हणजे हा दिवस माहिती असला की तो दिवस त्याच वाराला येतो, हे लक्षात ठेवायला सोपं आहे. म्हणजे कुठलं बघा, जसं की गा ना. आता गा ना म्हणजे काय, म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन, ज्याला आपण कामगार दिन असंही म्हणतो, जो असतो कधी 1 मेला, बरोबर आहे. कामगार दिन हा 1 मेला असतो. आणि हा ज्या वारी येईल ना, त्याच वारी गांधी जयंती येते. गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर, त्याच वारी येतं. आणि त्याच वारी तुमचा नाताळ येतो. अलग लक्षात बघा. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला जर दिलं ना 1 मेला, कोणतंही वर्ष असू द्या, 7 वर्ष, लीप वर्ष कसले असू द्या, 1 मे या दिवशी जर रविवार आला असेल तर तुमचे विचारतात नाताळ कोणत्या वारी येईल. काहीच विचार करत नाही, मग ना म्हणजे 100% हे 3 जण एकाच वारी येतात. आता तुम्हाला ते कसं विचारू शकतात प्रश्न, महाराष्ट्र दिन सोमवारी आहे तर 31 डिसेंबरला कोणता वार असेल, आधी नाताळावर जा ना. हा नाताळ एकाच वारी असणार आहे, तिथून पुढे 31 दिवसावर जायचंय. 6 प्लस केलं की निघालं उत्तर तुमचं. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि नंतर एक आहे ज्याच्यामध्ये आपण टिपू स्वा शिबा. टिपू स्वा शिबा. आता टिपू म्हणजे काय, टिळक पुण्यतिथी. टिळक पुण्यतिथी जी कधी असते माहितीये, 1 ऑगस्टला, बरोबर आहे, 1 ऑगस्टला. नंतर स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, जो आहे 15 ऑगस्टला. मग अशीच आपण बघितलं होतं, 1 तारखेचा वार अधिक 14 आहे, म्हणजे हे तेच वारी येणार आहे. नंतर श्री म्हणजे शिक्षक दिन, जो कधी असतो 5 सप्टेंबरला. आणि नंतर बा म्हणजेच काय, बाल दिन, 14 नोव्हेंबर. बघा ह्या ज्या तारखा आहेत,
वर्ष कुठलंही असू द्या, ह्या तिघांचं वेगळं ह्या तिघांचं वेगळं बरं का, नाहीतर हे मिक्स करताना अजिबात नाही. ह्याच्यातलं कोणतंही एक शुक्रवारी आलं का हे तिघजण शुक्रवारी, ह्यातलं कुठलंही एक मंगळवारी आलं की बाकीचे दोघं मंगळवारी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायला सोपं आहे. म्हणजे ह्या ट्रिकनं जर तुम्ही समजून घेतलं तर सिंपल आहे. त्याच्यानंतर हे झालं तुमचं इंग्रजी महिन्याच्या बाबतीतलं. ठीक आहे, म्हणजे आपण आता जे बघितलंय ते सगळं इंग्रजी महिन्याच्या बाबतीतलं. आता मराठी महिने सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत आणि पाठ पाहिजेत. ठीक आहे, आय होप की ते तुमचे पाठ असतील, कारण आपण रोज म्हणत असतो त्याच्यातून ते पाठ होतात. फक्त आपल्याला आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की त्याच्यात सुद्धा आपल्याला काही महिने 30 दिवसाचे आणि काही महिने 31 दिवसाचे दिसतात. तर 5 महिने जे आहेत तुमचे ते 31 दिवसाचे आणि पुन्हा 6 महिने जे आहेत ते 30 दिवसाचे. फक्त एक चैत्र असा महिना आहे की जो कधी 30चा असतो तर कधी 31 दिवसाचा असतो. आता 31 दिवसाचे महिने जर काढायचे असतील तर त्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. आशाभाई श्रावणात जेवतो. बघा वाक्य आहे, आपण फक्त समजावं या हिशोबाने तयार केलेलं आहे. आशाभाई श्रावणात जेवतो. आशाभाई मधला आशा जो आहे ना तो आहे आषाढ, माहिती असेल तुम्हाला, आषाढी पौर्णिमा असते की नाही, आषाढ. नंतर भाई मधला भा जो आहे तो आहे भाद्रपद, आषाढ भाद्रपद. नंतर श्रावणात हा जो शब्द आहे की नाही हा पूर्ण श्रावणसाठी आलेला आहे, महिना श्रावण. नंतर जेवतो मधला जे म्हणजे ज्येष्ठ आणि व म्हणजे वैशाख. बघा हे आहेत तुमचे किती दिवसाचे महिने. आशाभाई श्रावणात जेवतो 31 दिवसाचे महिने, हे झाले 31 दिवसाचे. आता 30 दिवसासाठी काही ट्रिक आहे का, तर हो आहे. 30 दिवसासाठी सुद्धा ट्रिक. ती काय ट्रिक आहे बघा, तर त्याच्यासाठी आपल्याला आकाने मामाचे पैसे फाडले. बघा वाक्य आपल्या सोयीसाठी तयार केले, काही याच्यात काही लपलेलं नाही. ठीक आहे, आकाने म्हणजे आ म्हणजे काय, तर अश्विन, का म्हणजे काय, कार्तिक, अश्विन कार्तिक. नंतर येतोय आपला मामा म्हणजेच काय, माघ आणि मार्गशीर्ष, मार्गशीर्ष. त्याच्यानंतर पैसे मधला पै म्हणजे अंश. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येतोय फाडले मधला फाल्गुन. बघा बरं सगळे झाले का. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आणि चैत्र बद्दल काय सांगितलं मी की चैत्र महिना कधी 30चा असतो तर कधी 31चा असतो. तर एवढं बेसिक तुमच्यासाठी या पाठावर आधारित मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. अजून एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे बघा, सुट्टी किंवा कधी कधी तुम्हाला प्रश्न असे पण असतात बघा की ज्याच्यामध्ये असं दिलेलं असतं की रामने या दिवसापासून या दिवसापर्यंत शाळेला काय केली, सुट्टी मारली, तर त्याच्या किती सुट्ट्या झाल्या. तर ते मोजताना सुद्धा तुम्हाला हे महिन्याची गरज पडते बघा, ह्या महिन्यात किती दिवस आहेत वगैरे की नाही. आणि त्याच्यात काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही सुट्टी घेतली तो पण सुट्टीचा दिवस धरायचा आणि ज्या दिवशी शेवटची सुट्टी घेतली तो पण धरायचा. आपण काय करतो, एक सोडतो कुठला तरी, मग आपलं उत्तर चुकतं मग. ठीक आहे, त्यामुळे ते लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर आय होप की हा धडा अजिबात अवघड नाही आणि महत्त्वाचे दिनविशेष तुमचे महिन्यानुसार काढा आणि ते पाठ करा. तुम्हाला या पाठामध्ये काहीही अडचण येणार नाही. मला वाटतंय की व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.